संगमनेर तालुक्यातील रणखाम परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच या ठिकाणी आता एका अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार 17 मार्चला घडलाय। 17 मार्च रोजी दुपारी वडगाव पान परिसरात ह्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला। संबंधित विद्यार्थिनी ही वडगाव पान येथील एका विद्यालयात इयत्ता 5वीत शिक्षण घेते। दुपारी शाळा सुटल्यानंतर हाडकेमळा येथून सायकलवरून ती घरी परतत होती, त्यावेळेस एका अज्ञात तरुणानं तिच्यावर ऍसिड फेकलं। या ऍसिड हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून स्थानिक नागरिकांनी तिला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात आता दाखल करण्यात आलं आहे। दरम्यान या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिवेशनात या घटनेवर तातडीनं प्रतिक्रिया दिली, तसंच पीडित मुलीला आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही दिलं आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जो अहिल्यानगर मधील संगमनेर मधला जो या ठिकाणी एका 12 वर्षाच्या मुलीवर झालेल्या ॲसिड अटॅकच्या संदर्भामध्ये इथे त्यांनी जी काही सूचना किंवा शासनाकडे विनंती केलेली आहे, मी तिथल्या पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी संपर्क केला। माझं स्वतःही बोलणं झालेलं आहे। मनोधैर्य योजनेमधून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे। त्यांची आई आणि मावशी ज्यांच्याकडे त्या राहत होत्या त्यांच्यासोबतही आमचा संपर्क सुरू आहे। मुलगी 12 वर्षाची आहे, थोडी घाबरलेली आहे। 7% बंद आहेत। आम्ही रुग्णालयासोबत पण संपर्क करून त्यांच्या उपचाराची चांगली व्यवस्था आणि त्यांना लागणारं सहकार्य हे शासनाकडून करण्यात येईल। आपल्या माध्यमाच्या माध्यमातून एका 11 वर्षाच्या लहान मुलीवर ज्या पद्धतीने ऍसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप करण्याचं काम जे करण्यात आलं त्याची आम्ही निंदा करतो। पण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलं का? शिर्डी शहर हे आज जागतिक पर्यटकांसाठी आणि तीर्थ क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे। त्याचे परिणाम, शिर्डीचे परिणाम देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर जाईल याची भीती समजा राज्य सरकारला नसेल आणि तिथलाच कायदा सुव्यवस्था बिघडला असेल तर महाराष्ट्रातली अवस्था काय आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। सरकारला याचा जवाब आम्ही विचारू, सरकारने त्याचं उत्तर द्यावं ही भूमिका आमची राहणार आहे। दरम्यान अल्पवयीन मुलीवर हा ऍसिड हल्ला नेमका कशासाठी करण्यात आला याबद्दलची अद्याप माहिती समोर आलेली नाही। या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे वडगाव पान परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलंय। संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जाते।